सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। आज राखी पौर्णिमा, पवित्र अशा रक्षाबंधनचा उत्सव आपण सगळेजण साजरा करत आहोत। उत्सव प्रिय खलु मनुष्यः, उत्सव हे मानवाला अत्यंत प्रिय आहेत आणि या उत्सवातूनच भारतीय संस्कृतीचा जीर्णोद्धार होत असतो। या उत्सवातूनच धर्माचं संरक्षण होत असतं। या उत्सवातूनच भावाची लयलूट होत असते। या उत्सवातूनच नात्याचा ओलावा, कुटुंब संस्थेचं स्थिरीकरण अशा उत्सवातून होत असतं। तोच आजचा हा रक्षाबंधनाचा उत्सव आपण साजरा करत आहोत। असं म्हणतात, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम विबध्नानि रक्षमाम चलमाम चलः, की ज्या सूत्राने अत्यंत बलवान असलेला असुरांचा राजा बली, ज्याला आपण शेतकऱ्यांचा राजा देखील म्हणतो, त्या बलिराजाला भगवान परमात्म्यानं बंधनात बांधलेला आहे आणि त्या सूत्राने, हे बंधुराजा मी तुला आज बांधत आहे, त्यामुळे रक्षा सूत्रानं तुझं रक्षण केलं पाहिजे। अशी एक माझ्या भावाचं रक्षण कर, माझ्या बहिणीचं रक्षण कर, अशा पद्धतीची एक दोघांच्याही संरक्षणाची जबाबदारी, कर्तव्याचं पालन याचं दिग्दर्शन करणारा हा रक्षाबंधनाचा उत्सव आपण साजरा करत आहोत। त्या पाठीमागे अनेक प्रकारच्या धार्मिक मान्यता आहेत, अनेक प्रकारच्या धार्मिक कथा आहेत। नारळी पौर्णिमेने सुरू होणारा हा उत्सव रक्षाबंधनच्या दिवशी पूर्णत्वाला येतो। नारळी पौर्णिमेच्या दिवशी या समुद्र राजाला सोन्याचा नारळ समर्पित करून बहीण त्या समुद्राला भाऊ मानून आपल्या सौभाग्याचं, समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या पतिराजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी एक भाऊ म्हणून, बहिणीच्या सौभाग्याची जबाबदारी हे समुद्र राजा तुला करायची आहे, असं त्याला त्या ठिकाणी अभिवचन देते आणि त्याच्याकडून अभिवचन घेते आणि त्याला सोन्याचा नारळ समर्पित करून समुद्राच्या किनारी असलेली लाडकी बहीण त्याला रक्षाबंधनचा उत्सव साजरा करते।